Hello all, welcome to the TKD's Yashwantrao Chowd Polytechnic Inchalgarhi. In this series of video lecture, we are going to study the management subject. In this lecture, we are going to cover the points. Those are steps of organizing and types of organization from the first chapter, Introduction to Management and Managerial Skills. The organizing is the function of management. ऑर्गनायझिंग म्हणजे जर समजा कंपनीमध्ये 1000 लोक काम करत असतील तर मॅनेजमेंटचं काय काम आहे की मॅनेजमेंट त्या 1000 लोकांना व्यवस्थित काम वाटून देणे. म्हणजेच काय की इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. प्रोडक्शन डिपार्टमेंट, क्वालिटी डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, त्यानंतर स्टोअर डिपार्टमेंट. मग या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी माणसं काम करत असतात. मग त्या सगळ्या माणसांना त्यांचं काम समजावून देणे, त्यांना काम वाटून देणे, हे सर्व काम मॅनेजमेंटचं असतं. म्हणजेच ऑर्गनायझिंग. म्हणजे मॅनेजमेंटचं काम काय आहे, त्या लोकांना काम देणे, म्हणजे डिपार्टमेंट वाईज काम देणे, त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी समजावून सांगणे, त्यांना अथॉरिटी देणे. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटचा जर माणूस असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की प्रोडक्शन काढणे, म्हणजे प्रोडक्ट तयार करणे. ठीक आहे. सेल्स डिपार्टमेंटचं काय काम असणार आहे की प्रोडक्ट जे तयार झालेलं आहे कंपनीमध्ये त्याचं सेल करणे. म्हणजे ऑर्गनायझिंग म्हणजेच काय की त्या डिपार्टमेंटच्या लोकांना ती कामं वाटून देणे, त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे, त्यांच्या एक्सपिरियन्स प्रमाणे त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना कामं वाटून देणे, म्हणजेच काय झालं ऑर्गनायझिंग. द स्टेप्स ऑफ ऑर्गनायझिंग. देर आर 4 steps of organizing. First is identification and division of work. Second, departmentalization of or grouping. Third, assignment of duties. And fourth, establishing reporting relations. म्हणजे ऑर्गनायझिंग स्टेप्स ऑफ ऑर्गनायझिंग मध्ये 4 स्टेप आहेत. ते स्टेप्स म्हणजे फर्स्ट स्टेप जे आहे ते आयडेंटिफिकेशन अँड डिव्हिजन ऑफ वर्क. द फर्स्ट स्टेप ऑफ ऑर्गनायझिंग इज द आयडेंटिफिकेशन ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. ॲट दिस स्टेप द टोटल वर्क इज डिवायडेड इंटू व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. म्हणजे पहिले स्टेप काय आहे की नेमकं काय काम करायचं आहे इंडस्ट्रीमध्ये, तिचं आयडेंटिफिकेशन करणे. आता समजा मला एक प्रोडक्ट तयार करायचं आहे किंवा मला एक गाडी तयार करायची आहे, 4 व्हीलर तयार करायचं आहे, तर त्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये डिपार्टमेंट कुठले कुठले असणार आहेत. एक रॉ मटेरियलचं डिपार्टमेंट असणार आहे, ते रॉ मटेरियल परचेस करणार आहे. त्यानंतर परचेस रेडीमेड मॅन्युफॅक्चर पार्ट जे असतात ते परचेस डिपार्टमेंट असणार आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंट असणार आहे, क्वालिटी डिपार्टमेंट असणार आहे, त्यानंतर सेल्स डिपार्टमेंट असणार आहे. हे जे डिपार्टमेंट आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करणे, म्हणजेच काय करणे, आयडेंटिफिकेशन अँड डिव्हिजन ऑफ वर्क. For example, the various activities of car manufacturing company can be like this: purchase of raw material, purchase of ready-made manufactured parts, production, checking of product, advertisement, sales, maintenance of accounts, correspondence, arrangement of employees, etc. म्हणजे हे जे काय काम झालं की जे इंडस्ट्रीमध्ये हे सगळे काम असतात. म्हणजे प्रोडक्शन करणे, चेकिंग करणे, त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग करणे, सेल्स करणे, मेंटेनन्स करणे, त्यानंतर अकाउंटिंग, हे सगळे जे काम आहेत ते इंडस्ट्रीमध्ये असतात. हे सगळं काम पहिलं ओळखून घ्यायचे की कुठले कुठले कामं असणार आहेत, म्हणजेच काय झालं, आयडेंटिफिकेशन अँड डिव्हिजन ऑफ वर्क. द सेकंड स्टेप ऑफ ऑर्गनायझिंग इज डिपार्टमेंटलायझेशन ऑर ग्रुपिंग. The departmentalization is done after the division of work. The activities of the same nature are grouped together and assigned to a particular department. म्हणजे सेम जे काम आहेत ते काम एकत्र करून त्याचं एक डिपार्टमेंट तयार करायचं. म्हणजे आता समजा रॉ मटेरियल परचेस करायचं आहे किंवा जे तयार रेडीमेड मटेरियल आहे ते परचेस करायचं आहे, तर हे सगळं 2 जे कामं आहेत ते फक्त परचेसिंगचं काम आहे. म्हणजे ते 2 कामं एकत्र करून एक डिपार्टमेंट तयार झालं. त्या डिपार्टमेंटला काय नाम दिलं, परचेस डिपार्टमेंट. त्याचबरोबर समजा प्रोडक्शन आणि क्वालिटी चेकिंग असेल किंवा स्टोअर असेल, तर ते सगळं काम एकत्र करून त्या डिपार्टमेंटला काय दिलं, नाव प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे एकाच प्रकारची जी कामं आहेत त्याला ती कामं एकत्र करून त्या डिपार्टमेंटला नाव द्यायचं, म्हणजेच काय करायचं, डिपार्टमेंटलायझेशन ऑर ग्रुपिंग.
The third step of organizing is assignment of duties. At this stage, the responsibility of each individual or post is decided. म्हणजे काय, आता मी एक प्रोडक्शन डिपार्टमेंट तयार केलं, त्या प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये एक मॅनेजर असणार आहे, प्रोडक्शन मॅनेजर म्हणणार तिला, किंवा परचेस डिपार्टमेंट मी फॉर्म केलं आणि परचेस डिपार्टमेंट मध्ये जो मॅनेजर असणार आहे त्याला काय म्हणणार मी, परचेस मॅनेजर. मग ते परचेस मॅनेजरचं काम काय असणार आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, त्याची अथॉरिटी काय असणार आहे, ते सगळं काम त्याला समजावून सांगणे किंवा त्याला काम देणे. म्हणजेच काय आलं, थर्ड स्टेप काय झाले, असाइनमेंट ऑफ ड्युटीज. For example, the purchase manager will be given the task of purchasing goods. The sales manager will be given the work of sale of goods. The production manager will be given the responsibility of production activity. म्हणजे त्या पोस्टला ती कामं असाइन करून द्यायचं. प्रोडक्शन मॅनेजरला काय करणार मी, प्रोडक्शनची कामं देणार. परचेस मॅनेजरला काय देणार की परचेसचं काम देणार. सेल्स मॅनेजरला काय देणार, सेल्सचं काम देणार. म्हणजे हे काय करणार आहे, थर्ड स्टेप काय आहे, असाइनमेंट ऑफ ड्युटीज. The fourth step is establishing reporting relations. In this step, it is decided that the employee of particular department should report about progress of work to the superior of the same department. म्हणजेच काय, आता समजा प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये प्रोडक्शन मॅनेजर असणार आहे, त्याच्या अंडर सुपरवायझर असणार आहे, सुपरवायझरच्या अंडर वर्कर असणार आहेत. मग प्रत्येकानं जर समजा सुपरवायझर किंवा वर्करना रिपोर्ट कोणाकडे करायचा आहे की प्रोडक्शन मॅनेजरकडे रिपोर्ट करायचं की काम कसं चालू आहे, प्रोडक्शन रेट कसं आहे, ह्या सगळ्या बाबतीत माहिती हे कोणाला सांगायचं आहे की प्रोडक्शन मॅनेजरला सांगायचं आहे. म्हणजे काय म्हणलं, एस्टॅब्लिशिंग रिपोर्टिंग रिलेशन्स. फॉर एक्झाम्पल, द प्रोडक्शन डिपार्टमेंट एम्प्लॉई शुड रिपोर्ट टू अबाउट द प्रोग्रेस ऑफ डिपार्टमेंट टू द प्रोडक्शन मॅनेजर will be the superior for the employees of the production department. म्हणजे प्रोडक्शन मॅनेजरला कोण कोण रिपोर्ट करणार आहेत, सुपरवायझर, सुपरवायझरच्या अंडरचे काम करतो वर्कर, हे सगळे जे रिपोर्ट कोणाला करणार आहेत, प्रोडक्शन मॅनेजरला. ठीक आहे, म्हणजे हे काय म्हणलं, रिपोर्टिंग रिलेशन्स. म्हणजे यामध्ये आपण फर्स्ट स्टेप काय भेटलं की डिव्हिजन ऑफ वर्क अँड आयडेंटिफिकेशन ऑफ वर्क, म्हणजे काम काय काय करायचं आहे ते पहिले आयडेंटिफाय केलं. दुसरं स्टेप काय आहे ऑर्गनायझिंग मध्ये की डिपार्टमेंट फायनल करणं, म्हणजे कुठले कुठले डिपार्टमेंट इंडस्ट्रीमध्ये असणार आहेत ते डिपार्टमेंट फायनल केलं. तिसरं जे स्टेप असणार आहे ते काय असणार आहे की असाइनमेंट ऑफ ड्युटीज. म्हणजे काय की कोण काय काम करायचं आहे किंवा कोणाची काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, कोणाकडे काय अथॉरिटी असणार आहे ते फायनल करायचं. आणि लास्ट स्टेप जे आहे की एस्टॅब्लिशिंग रिपोर्टिंग रिलेशन्स. म्हणजे काय की प्रोडक्शन मॅनेजरच्या अंडर जे काम करणार आहेत ते कोणाला रिपोर्ट करणार आहेत, प्रोडक्शन मॅनेजरला. परचेस मॅनेजरच्या अंडर जेवढी लोक काम करणार आहेत त्यांनी रिपोर्ट कोणाला करायचं आहे, परचेस मॅनेजरला. म्हणजे हे रिपोर्टिंगचं रिलेशन्स कसं असणार आहे ते सगळं समजावून सांग. हे सगळं फोर्थ स्टेप काय झाले, ऑर्गनायझिंगचे फोर्थ स्टेप आहे. द सेकंड पॉइंट ऑफ दिस लेक्चर इज टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. द फर्स्ट टाइप इज formal organization and second is informal organization. The organization means if more than one people are working for the same goal or objective, then it is called organization. म्हणजे काय, ऑर्गनायझेशन म्हणजे काय, एकापेक्षा जर समजा जास्त लोक एकाच गोल साठी किंवा एकाच ऑब्जेक्टिव्ह साठी जर काम करत असतील तर त्याला ऑर्गनायझेशन. मग आता कंपनीमध्ये जी कामं करत असतात लोक, ती काय असतात, 1000च्या वर असतात. एका कंपनीमध्ये 500 लोक असतात, एका 100 असतात, एका 50 असतात. मग त्यांचा मेन एम काय आहे किंवा गोल काय आहे, सगळ्यांचं एकच असणार आहे. समजा गोल काय आहे की कंपनीला रेप्युटेशन मिळवून द्यायचं आहे किंवा कंपनीचं प्रॉफिट जास्त मिळवून द्यायचं आहे, तर सगळ्यांचा मेन गोल किंवा सगळ्यां जिथं काम करत असतात कंपनीमध्ये त्यांचा मेन गोल काय आहे, एकच आहे सगळ्यांचा. म्हणून त्याला काय म्हणतात, ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑर्गनायझेशन मीन्स काय, समजा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकाच गोलसाठी किंवा एकाच ऍक्टिव्हिटीसाठी किंवा एकाच ऑब्जेक्टिव्ह साठी जर काम करत असतील तर त्याला काय म्हणणार, ऑर्गनायझेशन. आता ऑर्गनायझेशन हे दोन टाइपचे आहेत, एक फॉर्मल ऑर्गनायझेशन आणि दुसरं कुठलं आहे, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. द फर्स्ट इज फॉर्मल ऑर्गनायझेशन. The formal organization refers to the structure of well-defined job, each bearing a definite measure of authority,
रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजे फॉर्मल ऑर्गनायझेशन म्हणजे काय, ऑर्गनायझेशन मध्ये जी लोक काम करतात ते कसं असतात, वेल स्ट्रक्चर असतात किंवा त्यांचं डिपार्टमेंट ठरलेलं असतं किंवा वेगवेगळ्या लेवलला ते काम करत असतात आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांची ऑथॉरिटी ही ठरलेली असते किंवा वेल डिफाईन्ड असते. आता समजा 50 लोक एका कंपनीमध्ये काम करत असतील तर त्यांची लेवल ठरलेली असते. एक मॅनेजर लेवलला असतो, एक टॉप मॅनेजमेंट असतं, मॅनेजर लेवलला असतात, सुपरवायझर लेवलला असतात, वर्कर लेवलला असतात. म्हणजे काय झाली, ही जी लेवल आहे किंवा त्यांची जी कामं आहेत ती वेल डिफाईन्ड त्यांना सांगितलेली आहे. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, त्यांची ऑथॉरिटी काय आहे. ह्या टाईपच्या ऑर्गनायझेशनला काय म्हणणार आपण, फॉर्मल ऑर्गनायझेशन. म्हणजे डिपार्टमेंट ते काम करत असतात, प्रत्येकाला तिची रिस्पॉन्सिबिलिटी माहित असते, तिची ऑथॉरिटी माहित असते. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे ठरलेल्या प्रमाणे ते काम करत असतात, त्याला काय म्हणणार, फॉर्मल ऑर्गनायझेशन. In formal organization, each and every person is assigned the duties, authority, responsibilities, and a relationship as prescribed by the top management. म्हणजे कंपनी मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काम कसं चालतं, एक टॉप मॅनेजमेंट असतं, एक मिडल लेवल मॅनेजमेंट असतं आणि लोअर लेवल मॅनेजमेंट असतं. टॉप मॅनेजमेंट मध्ये जे लोक असतात ते मिडल लेवल मॅनेजमेंटना काम देतात, मिडल लेवल मॅनेजमेंटची लोक लोअर मॅनेजमेंटच्या लोकांना काम देतात. म्हणजे हे काय आहे, ठरल्याप्रमाणे काम असते. आणि सगळ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्या सगळ्या इंडस्ट्री फॉर्मल ऑर्गनायझेशन टाइपचे असतात. What are the advantages of formal organization? First is good use of resources. Resources means material, machine, men, job satisfaction, motivating employees, facilitating management action. Disadvantage, it doesn't allow flexibility. Flexibility म्हणजे काय, आता कंपनीमध्ये काम ठरलेलं आहे की मॅनेजरनं काम काय करायचं आहे, सुपरवायझरनं काम काय करायचं आहे किंवा वर्करनं काय काम करायचं आहे, हे ठरलेलं आहे फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये. त्याच पद्धतीचं त्यानं काम करायचं आहे, ते त्याचं काम सोडून तो दुसरं काम करू शकत नाही. त्याला काय म्हणणार, इट डझंट अलाव फ्लेक्झिबिलिटी. सेकंड डिसएडव्हान्टेज इज लिमिटेड स्कोप ऑफ क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे समजा मी काय तर नवीन करणार असेल तर आपल्याला तिथं अलाव केलं जात नाहीये फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये, कारण की आपल्याला जे काम दिलेलं आहे तेच आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे नवीन क्रिएटिव्ह वर्क करणार आहे किंवा काय तर नवीन तयार करणार आहे हे आपल्याला करता येत नाही फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये. द सेकंड टाइप ऑफ ऑर्गनायझेशन इज इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. Informal organization means a network of interpersonal relationships or social relations that arise when people associate with each other. आता इनफॉर्मल ऑर्गनायझेशन मीन्स काय, आता समजा 10 मित्र एकत्र येऊन जर समजा काम करत असतील, ठीक आहे, त्याला काय म्हणणार आपण, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. त्यामध्ये काय असतं की कोण मॅनेजर किंवा वर्कर, सुपरवायझर असं काय लेवल नसतं. तर फक्त 10 मित्र येऊन जर काम करत असतील तर त्यामध्ये फक्त एक काय असतो, लीडर असतो. लीडर प्रमाणे जे सांगतील त्या पद्धतीने ते 10 लोक काम करत असतात. म्हणजे हे कशामुळं की सोशल रिलेशनशिप म्हणजे मी म्हणजे 10 लोक एकमेकाची मित्र आहेत, त्यामुळे ते मित्र एकत्र येऊन काम करत आहेत. त्यामुळे इथं काम कुणाला काय करायचं आहे किंवा कुणाला काय करायचं आहे हे कोणी सुद्धा वेल डिफाईन्ड नसणार आहे. या टाइपच्या ऑर्गनायझेशनला काय म्हणणार आपण, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. इनफॉर्मल ऑर्गनायझेशन मीन्स नॅचरल ग्रुपिंग ऑफ पीपल इन द वर्क सिच्युएशन. नॅचरल ग्रुपिंग ऑफ पीपल मीन्स काय, आता जसं मी म्हटलं की 10 मित्र एकत्र येऊन जर काम करत असतील तर त्याला काय म्हणणार, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. त्यामध्ये एक मॅनेजर नसणार आहे, वर्कर नसणार आहे, सुपरवायझर नसणार आहे किंवा कुणाची काय लेवल ठरलेलं नसणार आहे. ते फक्त 10 मित्र एकत्र येऊन त्यांनी काम करायचं आहे. मग एकटा कमी काम करणार आहे, एकटा जास्त काम करणार आहे, एकटा कामच करणार नाही, हे अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात. पण या टाइपच्या ऑर्गनायझेशनला काय म्हणणार, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. आता बेनिफिट्स ऑफ इनफॉर्मल ऑर्गनायझेशन, जॉब सॅटिस्फॅक्शन, अर्न सिंपथी, गायडन्स अँड ॲडवाइस, गेट हेल्प इन क्रिटिकल सिच्युएशन, social control on members. If manager tries to misuse his powers, manager mean leader. जर समजा 10 मित्रांमध्ये एक जर समजा लीडर असेल तर त्याला काय म्हणलं, मॅनेजर. इफ अ मॅनेजर ट्रायज टू मिसयूज हिज पॉवर्स, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन पुट्स चेक ऑन हिम. समजा एकटा दादागिरी जास्त करत असेल 10 जणांच्या मध्ये तर आपण 9 जण काय करू शकतो, त्याला पॉइंट आउट करू शकतो किंवा त्याला समजावू शकतो
Disadvantage of informal organization. Rumors spread swiftly. Means अफवा पसरू शकत्या जास्त लगेच आणि जास्त. It opposes change. Individuals personal may go unsatisfied. Group leaders sometimes uses group influence to promote his personal ends. Group leader means समजा लीडर जो आहे, लीडर समजा त्याला काय जे वाटेल तो त्या मुलांना किंवा त्या मित्रांना तो काम सांगू शकतोय. म्हणजे काय करू शकतोय, ग्रुप लीडर समटाइम्स युजेस ग्रुप इन्फ्लुएन्स टू प्रमोट हिज पर्सनल एंड्स. म्हणजे स्वतःच्या स्वार्थापोटी तो ग्रुप लीडर काय करू शकतो की त्या 10 मित्रांना काम सांगू शकतोय स्वतःच्या पर्सनल इंटरेस्ट साठी किंवा स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी. या लेक्चर मध्ये आपण काय काय पॉइंट्स डिस्कस केले. फर्स्ट पॉइंट इज steps of organizing and second step is types of organization. Thank you all.